पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मनोहर, काय एवढ्या घाईत बोलवून घेतलंस? आधी डोळे मीट. आता हे काय? शैला, तुला माहिती आहे ना, मला सरप्राईज द्यायला खूप आवडतं. अजून किती सरप्राइजेस देणार आहेस? हो, पण ह्यावेळी तुझ्यासाठी नाही आहे ते सरप्राईज, तुझ्या भाच्यासाठी आहे. म्हणजे? डोळे मीट. बर. हात पुढे कर. आता उघड. वाव, कसं वाटलं? अरे किती क्यूट आहे हे. हा, पण तुझ्यासाठी नाही आहे, प्रभाससाठी आहे. अच्छा, म्हणजे प्रभासला हे गिफ्ट देऊन त्याला आपल्या ग्रुपमध्ये सामील करण्याचा प्लॅन आहे तुझा? नाही नाही, तसं नाही आहे. उलट हे गिफ्ट पाहून ना, प्रभास मधलं संगीत प्रेम फुलून उठेल. आणि जेव्हा ते फुलेल तेव्हा त्याच्या प्रत्येक गाण्यात मी असेन तुझ्यासोबत. पण मग तूच दे ना त्याला, तो गाडीतच बसलाय. नाही, नको. म्हणजे जोपर्यंत मी रीतसर तुला मागणी घालत नाही तोपर्यंत मी तुझ्या घरातल्या कोणालाच भेटणार नाही. अरे पण बाबांना माहिती आहे हे सगळं. अगं हो, कारण ते आमच्या मंदिरात येतात, त्यामुळे ते. आतू, चल चल, बाय बाय बाय. बाय. आतू तू बाहेर काय करते? मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते. थँक्यू आतू, यू आर माय स्वीट हार्ट. यू आर माय स्वीट हार्ट टू. आता हे माझ्या जवळच राहणार. माझ्याही. प्रभासच्या मनात संगीताचं प्रेम रुजवून स्वतःची इच्छा पूर्ण केलीस तू. पण माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण ठेवल्यास. तू माझ्या आयुष्यात, आणि हे तुझं गिफ्ट प्रभासच्या आयुष्यात आलेच नसते तर आज मी अशी वृक्ष झालेच नसते.
माझ्या संयमाचा अंत बघू नकोस. जे हात विठ्ठलाच्या देवळामध्ये कीर्तन करण्यासाठी चिपळ्या धरतात ना, त्याच हाताने तुझ्या कानाखाली जाळ काढायला मागे पुढे पाहणार नाही मी. हा प्रभास बघ, याचा भाव सच्चा आहे, प्रामाणिक आहे आणि त्याच्या वागणुकीतून क्षणोक्षणी जाणवतो मला तो. या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला आमच्या गावामध्ये त्रास झाला याबद्दल मी तुमची अहो काय काय करताय तुम्ही हे? फार विचार करू नकोस वीणा. मामा कधी कधी खूप जास्त विचार केल्याने सहज सुटणारे प्रश्न अधिक कठीण होऊन बसतात. मामा अरे तू कधी आलास? ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की तू कुठल्या विचारात गुंग होतीस. किशाचा विचार करत असशील तर त्याचं टेन्शन घेऊ नकोस. तो काहीही करू शकणार नाही. गेल्या खेपेला दादाने त्याला चांगला सुनावला होता आणि आज तर तुझ्या समोर घडलंय सगळं. विणा विणा तू तुझ्या गाण्यावर लक्ष केंद्रित कर. तू जे काही करतेस ना ते खूप छान आणि अत्यंत महत्वाचं आहे तुझ्यासाठी. त्यामुळे त्याच्यावर लक्ष दे आणि त्यातून कुठला अडथळा अडचण आली तर तुझा सखा आहेच पाठीराखा. तो तुला कुठल्याच संकटातून चुटकीसरशी बाहेर काढेल आणि तोच तुला योग्य मार्गदर्शनही करेल. माझ्या मनाला हे पटतच नाही की मी अजूनही बाबांना खरं सांगितलेलं नाही. राहून राहून मला खूप अपराधासारखं वाटतंय. मर्किन भाई नाश्ता तयार आहे. हरी काका, जी बाबा आणि मी का कुठे आहेत? मी का ते आज लवकर कॉलेजला गेले आणि मोठे मालक देवळात गेले. बर. हरी काका प्रभास नाही आला, तो कुठे? मम्मा असं काय करतेस तू? प्रभास येतो का आपल्या बरोबर कधी ब्रेकफास्ट करायला? हरी काका चहाचं बघा. जी. गुड मॉर्निंग. सो सॉरी, आवरायला जरा लेट झाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आत्तू. अरे सॉरी कशाला म्हणतोस? आणि तसंही तुला आत्तू सोबत आज ऑफिसला जायचंय ना, तयारीला वेळ लागला असेल. ठीक आहे आत्तू प्लीज, इतक्यात ऑफिस नको ना. आपलं ठरलंय की नाही. हे बघ, मी ऑफिसची जबाबदारी घेणार, पण माझी कॉन्सर्ट होऊन जाऊ दे ना. एकदा ती झाली ना की तू जे म्हणशील ना तेच मी करेन. आय प्रॉमिस. किती काही म्हण, पण ती त्याला सूट देणार. तुमचा प्लॅन काही सक्सेस होणार नाही. हॅलो तन्वी. हाय
गुड मॉर्निंग आंटी. काय चाललंय? ब्रेकफास्ट झाला का? ब्रेकफास्ट कुठला इतक्या लवकर? मी आत्ताच उठलीये तुमच्या फोनने. तुमचा ब्रेकफास्ट झाला? अगं ब्रेकफास्टच करतोय. तुझी आठवण आली ना म्हणून कॉल केला तुला. सो नाईस ऑफ यू आंटी. वेट, तुम्ही ब्रेकफास्ट करताना मला कॉल केलाय? ओ माय गॉड, तुम्ही रूल ब्रेक केलायत ना? हा, म्हणजे ब्रेकफास्ट करताना कोणी फोनवर बोलायचं नाही असा रूल आहे ना, अँड सो ऑन, असे बरेच रूल्स आहेत ना तुमच्याकडे. हाऊ डिड दिस हॅपन? रूल्स काय ग, खूपच आहेत आमच्याकडे, पण ते सगळ्यांसाठी सारखेच असायला हवेत ना. अगं मी काय म्हणते, मिहीर पण आहे शेजारी, त्याला देऊ का? बोलतेस त्याच्याशी? एक मिनिट. हा, गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. व्हेरी गुड मॉर्निंग बेबी. मिहीर, अरे इथे बोललास ना तर काही लोक डिस्टर्ब होतील. त्यापेक्षा ना तू तुझ्या रूम मध्ये जाऊन निवांतपणे. प्रभास, मला कुठलीही कारण नकोय. तू आजपासून ऑफिसला येतोयस, अँड इट्स माय ऑर्डर. कळलं? नाश्ता कर. काय? वीणा ऐक ना ग, उर्मिला मी 2 दिवस कसं बसं थांबवलंय, पण आज ती सोबत यायचं ना नक्की हट्ट करणार आहे. गेल्या वेळेला तिने माझं ऐकलं होतं, पण यावेळेला पुन्हा काय कारण देऊ यार? तू काहीतरी सुचव ना. अगं हो मी येते घरी. हो मी येते, थांब. ए वकिलीन बाई, काय एवढ्या घाई घाईत कुठं? तुला काय करायचंय रे? आपल्या बायकोकडे चाललीस ना, तिथून पुढं भजनी मंडळात, तालमीला, बरोबर? ए वकिलीन बाई, एकदा तुझ्या भाषेत नीट समजावून सांगते हिरोला. त्याला म्हणावं आपल्या बायकोपासून लांब राहा, नाहीतर असे हाल करीन ना त्याचे की तो परत कधीच वन पीस मध्ये दिसणार नाही. कळलं का? किशा, भुंकणारे कुत्र्यांना चावत नाही हे चांगलं माहितीये मला. आणि तू कर ना तुला काय करायचंय ते, पण तू प्रभासचं काहीच वाकडं करू शकत नाहीस. बाबा बाबा बाबा, इतका भरोसा त्याच्यावर? तो काय सुपरमॅन आहे काय? नाही, सुपरमॅन नसेल, पण त्याच्या पाठीशी ना सुपर शक्ती आहे. आपला पांडुरंग ना त्याच्या पाठीशी कायम. त्यामुळे त्याचं काहीतरी बरं वाईट करशील असे फालतू विचार ना तुझ्या डोक्यात सुद्धा आणू नकोस. कळलं का? तो पांडुरंग त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. जास्त माज आलाय वाटतं दादा वकिलीन बाईला. तिचा माज तर मी उतरवीनच रे, पण आधी त्या पोराची कुंडली शोधा. खूप भरोसा आहे ना तिला तिच्या विठ्ठलावर. आता त्या दोघांची भेटच घडवून देतो. जा, लाग कामाला. विठ्ठलाकडे पाठवतो त्याला. आई शपथ, एवढ्या पैशात जानूचं गिफ्ट नक्की येईल. असलं भारी गिफ्ट घेणार ना मी. पटकन आई रवी बोलेल ना. पप्पा, ते मी तू चोरी करतेस?
आता तुम्हाला न विचारता माझ्या पकडातनं पैसे काढायला लागलेस. इतकी निर्ढावलेस तू. तुला जे जे हवंय ते तर मिळतंय ना. तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत ना. मग चोरी चोरी कशासाठी? पप्पा ते तसं नाही, मला थोडे पैसे हवे होते. मग मागायचं ना मला. मागायचे दिले असते मी. दिले नाही कधी. चोरी करण्याची गरज का पडली? काय विचारतोय मी? चोरी करण्याची गरज का पडली? केवढं ओरडताय तुम्ही? इतकं काही झालं नाहीये. आज तू माझ्या पकडातून पैसे घेतलेस, उद्या दादांच्या घेशील, परवा बाहेर जाऊन चोरी करशील. वडिलांच्या पाकिटातून पैसे घेणे याला चोरी म्हणत नाहीत. उर्मी, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तू काहीही चूक केलेली नाहीयेस. तू हिच्या वागण्याचं समर्थन करू नकोस रजनी. तुझ्या या अतिलाडामुळे भावत चालली. तुझं हिच्याकडे लक्ष नाहीये. तुमचं आहे. तिने तुमच्या पाकिटातून न सांगता पैसे घेतले या गोष्टीचा जर तुम्हाला एवढा राग आला असेल ना, तर तुम्ही स्वतःहून तिला पॉकेट मनी का देत नाही? देतो ना, नेहमीच देतो. नाही दिले पण पुरत नाही ना ते पप्पा. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं. उगाच ओरडा आरडा करतायत. बोलायचं उर्मी माझं उर्मी 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 थांब. उर्मी, माझं बोलणं संपलेलं नाहीये. अजून काय बोलायचंय तुम्हाला पप्पा? मी तुला गरजेपुरते पैसे देतो की नाही? मग अजून पैसे कशाला हवेत तुला? या वयात मुलांचे खर्च असतात, नाही पुरत पैसे. आणि तुमच्या लक्षात आलं नसेलच, उर्मी मोठी झाली आता. नुसतीच वयाने मोठी झाली. जबाबदारीची जाणीव मात्र शून्य शून्य. मनोहर, अरे काय झालं इतकं? सांगा सांगा आता दादाला. चांगला मीठ मसाला लावून सांगा. दादा, उर्मीला पैसे हवे होते जे तिने माझ्या पकडातून घेतले, मला न सांगता न विचारता. देवा 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 देवा, आता सगळे माझ्या उर्मीच्या जीवावर उठणार. रजनी, गप्प बस. उगाच कांगावा करू नकोस. उर्मी, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हो का? तुम्ही उर्मीकडून अपेक्षा करता? तुम्ही तिच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण केल्यात हो? बापाचं नाव देण्यापलीकडे तुम्ही काय दिलं तिला? रजनी, उर्मी, तू आज जा. जा बाळा, नाहीतर तुला काय काय ऐकावं लागेल ना, काय माहिती. थांब उर्मी. मनोहर, आपली मुलं तशीच वागतात जसे आपण त्यांना संस्कार देतो. हे कदाचित तुझ्या बायकोला समजत नाही. आणि कसं समजणार रे? माझ्या आई वडिलांनी तिला दिलेल्या संस्कारांना तिनं कधीच तिलांजली दिली आहे. दुसऱ्याचा पैसा वस्तू कधी चोरू नये, खोटारडेपणा कधी करू नये, हे समजतच नाही ना तिला. आणि कसं जाणार रे? 20 वर्षापूर्वी जी खोटं बोलायची सवय होती ती अजूनही तशीच कायम आहे. आणि दुर्दैवानं उर्मीने नेमके हे दुर्गुण उचलले. दादा, तू तुझे हे संस्कार तुझ्या मुलीला दे. माझ्या मुलीचं काय करायचं ते माझं मी बघेन. रजनी, बस बस, खूप बोललीस तू. यापुढे तुझ्या तोंडून एक शब्द नकोय मला. प्रत्येक वेळेला माझं तोंड का बंद केलं जातं? मनोहर, तिला बाबा, तुम्ही जरा शांत व्हाल का? आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात ना. रागाच्या भरात बोलण्याने उगाच गोष्टी बिघडतात. बघितलंस मनोहर, याला म्हणतात समजूतदारपणा आणि परिस्थिती सावरून घेण्याची पद्धत. आणि हे सगळं उगाच येत नाही रे. त्यासाठी संस्कार कारणीभूत असतात. अभिमान आहे मला की माझी वीणा तिच्यावर केलेले संस्कार कधीही विसरत नाही. आणि काहीही झालं तरी संयम आणि खरेपणा सोडणार नाही याची खात्री आहे मला. आणि इथे अडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणा. मनोहर, मला जरा नाशिकला जायचंय.
तू सोबत येतोस का माझ्या? हो दादा, मी येतो तुमच्या बरोबर. आलोच. मी बाहेर थांबतो.